आणि धडाडी या गुणांमुळे ओळखले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झालं। या अपघातात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये त्यांचे सुरक्षा अधिकारी, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे। बारामतीत त्यांचं विमान लँड होतानाच कोसळलं। दुर्घटनेनंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले। अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। अजित पवार बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र तत्पूर्वीच काळानं त्यांच्यावर घाला घातला। अजित पवारांच्या निधनानं सिंधुदुर्गातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत। कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही। मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे। मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज सकाळीच एक अतिशय वाईट बातमी कानावर आली, ती म्हणजे आता अजितदादा आपल्यामध्ये राहिले नाहीत। खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यामध्ये नसतील। मला आठवतं 2009ला जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीत उभा होतो, पहिले नेते जे माझ्या प्रचाराला आले होते ते अजितदादा होते। आता जेव्हा आमदार झालो त्यावेळेला सुद्धा सभागृहामध्ये माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला कुठे काही कमी पडायला नको यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटमधून माझ्यावर नेहमी लक्ष असायचं। काही गोष्टी न मागता पण अजितदादा देत होते। असा दिलदार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून निघून गेले। हे कधी न भरून येणारं हे नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे। त्यांच्याकडे बघून शिकणं, सभागृहामध्ये त्यांची शिस्त आणि शिस्त पाळण्याची एक पद्धत आम्ही मी बघायचो। खूप काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून, खूप काय अजून शिकायचं होतं। अजितदादा आपल्यामधून निघून गेले। मी मनापासून त्यांच्या कुटुंबियांना ह्याच्यातून सावरण्याची शक्ती मिळू दे ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि अजितदादांना श्रद्धांजली देतो। अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आज दुःखाच्या सागरात लोटला गेला आहे। हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे। स्पष्ट वक्ता म्हणून दादांची ख्याती होती। एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर, बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हतं, कारण शेवटी ते कामं करायचे। आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम नुसतं करत नसायचे तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे आणि काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्याचं काम असेल त्याला फोन करून सांगायचे तुझं काम झालंय म्हणून। अतिशय शिस्त, टापटीप, म्हणजे त्यांचे अनेक गुण असे आहेत की सकाळी वक्तशीरपणा, सकाळी लवकर उठायचे, त्यांच्या मीटिंग सगळ्या लवकर सुरू व्हायच्या। आणि मी राष्ट्रवादीमध्ये होतो त्याला अतिशय निकटचे संबंध हे दादांचे राहिलेले आहेत। ज्याला राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या त्याला दादांना मुख्यमंत्री करा म्हणून जे प्रमुख कार्यकर्ते पवार साहेबांना भेटायला गेले त्याच्यापैकी सुद्धा मी एक होतो आणि त्याच्यामुळे हे प्रेमाचे संबंध त्यांनी सुद्धा जपले। अगदी एकेरी हाक मारायचे ते आणि वेळोवेळी कुठलंही काम असेल तर ते तातडीने करायचे आणि त्याच्यामुळे त्यांना विसरता येणार नाही आणि त्यांच्या निधनाने एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे। अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, कसं बघता? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी आत्ताच या ठिकाणी समजली। सर्वप्रथम
त्यांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. अजित पवारांबरोबर काम करण्याची संधी मला 10 वर्ष त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली होती. अनेक वेळा त्यांच्याबरोबर बोलण्याचा, त्यांच्यावर राहण्याचा योग या ठिकाणी आला होता आणि प्रत्येक मिनिट काम करणारा हा माणूस होता. सकाळी 6 वाजल्यापासून त्याची दिनचर्या सुरू व्हायची. 6 वाजता त्यांच्या मिटिंगला अनेक वेळा आम्ही गेलेलो आहोत आणि ही सगळी धक्कादायक बातमी या ठिकाणी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद विमान अपघातात निधन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अलोट प्रेम असणारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची नवी गती दाखवणारा नेता आज आम्ही आमच्यातून गमावला. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि सर्वसामान्य सर्व लोकांतर्फे मी त्यांना नम्र आणि विनम्र श्रद्धांजली वाहतो. गेली 30 वर्ष पवार कुटुंबियांशी माझे निगडीत संबंध होते आणि आजही आहेत. परंतु आज अजितदादांच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना ही खूप मोठी घटना, म्हणजे आमच्यासारखा कार्यकर्ता हा पोरका झाल्यासारखं आणि झालोच आहोत आणि मनाकडे विश्वासही बसत नाहीत की अजितदादा आमच्यातून निघून गेलेत. गेली 30 वर्षाच्या माझ्या राजकारणात ज्यावेळेपासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळेपासून पवार कुटुंबियांशी माझे असणारे संबंध, वेळोवेळी असणारे त्यांचा संपर्क आणि गेल्या 3 वर्षापूर्वी आदरणीय अजितदादा यांनी मला राष्ट्रवादी पदाचा, जिल्हाध्यक्षपदाचा जो कार्यभार मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दिला, त्यानंतर दादांनी वेळोवेळी मला फार चांगलं मार्गदर्शन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत अजितदादांना फार एक प्रकारचं प्रेम होतं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नावाने हाक मारणारा नेता, सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्याची ओळख होती. आज जी आमच्यात पोकळी निर्माण झाली आहे, आमच्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे, ती कदापि भरून न येण्यासारखी पोकळी आहे. म्हणजे सहजपणे लोकांमध्ये मिसळणारा किंवा कार्यकर्त्यांना सन्मान देणारा अशा पद्धतीचा अजित पवारांचं नेतृत्व होतं आणि म्हणून हे जे काही झालेलं नुकसान आहे, हे जे काही झालेलं निधन आहे, याच्यामुळे जे फार मोठी पोकळी, फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं त्या ठिकाणी झालं. कारण 24 तास म्हटलं तर काम करणारा नेता, अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती. सकाळी 6 वाजता उठून ते प्रशासनाचा जो कारभार होता तो त्या ठिकाणी चालवत होते आणि अशाच पद्धतीनं म्हणजे आज जे बारामती, मुंबईवरनं बारामतीवरनं सगळा महाराष्ट्र अशा पद्धतीनं ते फिरत होते आणि संघटनेसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या त्याला न्याय देण्यासाठी त्यांचं काम सुरू होतं आणि म्हणून फार मोठी दुःखद घटना आहे. आणि म्हणून आजही या गोष्टीवर विश्वास हा त्या ठिकाणी बसत नाही. आजही अजित पवार हयात आहेत किंवा त्यांचं निधन झालं की नाही झालं अशा पद्धतीचं म्हणजे जाणवत नाही. आजही त्या ठिकाणी अजित पवार आजही त्या ठिकाणी हयात आहे अशा प्रकारचं वाटतं. पण शेवटी सत्य हे सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे. आणि आज एका तरुण चांगल्या नेतृत्वाचं या ठिकाणी दुःखद निधन झालं. फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं त्या ठिकाणी राजकीय झालं, सामाजिक झालं आणि नुकसान झाल्यामुळे मी परमेश्वराच्या चरणी, ईश्वराच्याकडे मी प्रार्थना करेन त्यांच्या आत्म्यास त्या ठिकाणी चिर शांती लाभो. अजितदादा पवार साहेबांना एक माहिती होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथे माझा एक कार्यकर्ता काम करतोय, त्या कार्यकर्त्याकडे कसं लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्या कार्यकर्त्याला कसं सांभाळलं पाहिजे, त्या कार्यकर्त्याला कशी उभारी दिली पाहिजे, असा रात्रंदिवस विचार करणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला आज आधार असलेला, शिवाय ह्या प्रशासनावर खमका होल्ड ठेवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पुढे गेली पाहिजे, माझा कार्यकर्ता वाढला पाहिजे असा 24 तास विचार करणारा, त्यांची जीवनशैली अशी होती की ते सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसाठी एकमेव असा नेता, वेळ देणारा असा एकमेव नेता, अशी अजितदादांची ख्याती होती. शिवाय त्यांनी एकदा सांगितलं हे काम होणार आहे की ते काम झालंच पाहिजे. कार्यकर्त्यांना दादांकडे बघून दुःखाला बांध नाही असं हे दुःख होत आहे. अजितदादा आपण असतात तर अजून हा पक्ष वाढला असता. तुमच्यासारखं नेतृत्व परत घडणं मुश्किल आहे, तरी आपण नाही आहात. विमान अपघातामध्ये आपला मृत्यू झाला असं होता नाही होतं, तरी पण नियतीने घाला घातलेला आहे. नियती कोणाला चुकलेली नाही. अजितदादा तुम्ही असतात तर फार बरं झालं असतं. आज तुम्ही नाही आहात आमच्या, याचं दुःख मात्र आम्हाला कायमस्वरूपी राहणार आहे. आज सकाळी अजितदादांची विमान दुर्घटनेत मृत्यू झाला ही बातमी ऐकून मन सुन्न करणारी घटना त्या ठिकाणी होती. अजितदादा एक खरोखरच दादा माणूस म्हणून या महाराष्ट्रात त्यांना ओळखलं जायचं. त्यांचं हाऊसमधलं काम, त्यांचं सर्वसामान्य लोकांशी असलेलं नातं बघून अशा प्रकारचा नेता पुन्हा महाराष्ट्रात होईल का ही एक मोठी चिंता या ठिकाणी आहे. अजितदादांना मला वेळोवेळी भेटण्याचं भाग्य मला मिळालं. आत्ताच मी त्यांना मधल्या काही एका कामासाठी भेटलो होतो. आपुलकीने त्यांनी विचारपूस करून ती काम मार्गाला लावण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. अनेक असंख्य आठवणी त्यांच्याबद्दल सांगता येतील. मी त्यांना माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचा सकाळी विमान अपघातात निधन झाल्याचं ऐकून खऱ्या अर्थाने मनाला दुःख झालेले आहे. या अजितदादांबरोबर आमदारकीच्या काळात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या विषयातून त्यांच्याशी संबंध आला होता. त्यांच्याशी कामं करताना कोणत्याही पक्ष मतभेद न बघता कामं विकासाची करण्याची त्यांची सुचती होती. आतापर्यंत त्यांनी राज्यामध्ये एक स्पष्ट वक्ता आणि दिलदार नेता म्हणून त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. आणि असा नेता हरपल्यानंतर सर्वच अगदी जनतेच्या मनामध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. आणि अजितदादाला म्हणूनच माझ्याकडून मी कैलासवासी अजितदादांना माझ्याकडून मी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियाला त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मीही सहभागी होऊ अशा प्रकारची मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आज खरोखर सकाळी उठल्या उठल्या एक दुःखद बातमी कळली की अजित पवार साहेबांचं प्लेन क्रॅश झाल्याने प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आणि या मृत्यू झाल्यानंतर मला त्यांचा एक किस्सा आठवला. कारण अजित पवार कशा पद्धतीने काम करतात हे मी स्वतःहून पाहिलं. कैलासवासी आप्पासाहेब गोपटे आमदार होते आणि त्यांच्या भागातली नळपाणी योजनेचा विषय होता आणि गाळ काढण्याचा एक विषय होता. आणि तो विषय होत नव्हता आणि आप्पा अजित पवारांच्या कॅबिनमध्ये गेले तर ते जलसंपदा मंत्री होते. अजित पवारांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत माझं काम होत नाही काय तोपर्यंत तुमच्या खुर्चीवर बसणार नाही. आणि आप्पा स्वतः तिथे त्यांच्या पायरीवर बसले. अजित पवार तिथून उठले, स्वतः पायरीवर अजित पवार आप्पांच्या बसले आणि म्हणाले आप्पा तुमचं काम होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही, मी जरी मंत्री असलो तरी. आणि लगेच त्यांनी 2 मिनिटात आपल्या सचिवांना बोलवलं, वर्क ऑर्डर काढली आणि त्या पद्धतीने पूर्ण नळपाणी योजना देवगडची पूर्ण झाली आणि गाळ काढण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने काम करणारा अजित पवार यांनी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि अशा आज उपमुख्यमंत्री जे खरोखर लोकांचं काम करणारी व्यक्ती आज आमच्यातून निघून गेली. त्याच्यामुळे मी माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडकं नेतृत्व अजित पवार यांचं दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला. या घटनेचं महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आम्ही
अत्यंत दुःख व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. महाराष्ट्राच्या राजकारणामधला धुरंधर नेता, शासनावरती पकड असलेला नेता, त्याचबरोबर आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा राहणारा नेता आज आपल्याला सोडून गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली ही जी पोकळी आहे ती कधीही भरून निघणार नाही. आजच्या ह्या दुर्दैवी घटनेतून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी संघटनेचे सर्व कार्यकर्ते यांना झालेल्या ह्या सर्व दुःखातून त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो, अशा पद्धतीतली श्रद्धांजली महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेना सिंधुदुर्गच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत दुःखामध्ये गेलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज अचानक विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हे कधीही महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. अत्यंत कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उतरून ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राचा विकास होण्याचा ध्यास घेतलेला होता, तो ध्यास पूर्ण होणं गरजेचं होतं. परंतु नियतीच्या मनामध्ये काय होतं हे माहिती नाही आणि अत्यंत दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आम्ही संपूर्ण महाविकास आघाडीचे संघटनेच्या वतीनं अजितजी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहोत. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके दादा, जे राष्ट्रवादीचे नेते होते आणि त्यांचं आज अकाली विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. खरं तर अजितदादांबरोबर बोलावं हे खरेच दादा होते. अजितदादांबरोबर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण अजितदादांसारखे नेते आज महाराष्ट्रातून गेले. ही आमच्या महाराष्ट्राची फार मोठी झालेली नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचं. अजितदादांनी कोकणाकडे कायमच चांगल्या भावनेनं बघितलं आणि कोकणाला मदत केलेली आहे. त्या अजितदादांना आज गमावल्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना, जरी आम्ही भारतीय जनता पार्टीचं असलो तरीसुद्धा अजितदादांबद्दल फार आदर होता. जे माननीय महाराष्ट्राचे आमचे नेते गोपीनाथजी मुंडे, विलासरावजी देशमुख, आर आबासाहेब, त्याच्यानंतर आज अजितदादांचं अकाली निधन झालेलं आहे. आमचे प्रमोद महाजन गेलेले आहेत. फार चांगली तरुण मंडळी ही गेली आणि यामुळे फार महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे महाराष्ट्रात झालेली आणि मी निश्चितपणाने पवार कुटुंबाच्या आम्ही दुःखात सामील आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढी मी माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज सकाळी टी व्ही लावला तेव्हा पहिली धक्कादायक बातमी बघायला मिळाली. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत त्यांच्यासह सर्व त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचं दुःखद निधन झालं. ही सगळ्या महाराष्ट्रालाच धक्कादायक बातमी आहे. आम्हालासुद्धा धक्कादायकच आहे. मी आमदार असताना ते त्यावेळी जलसंपदा मंत्री होते, गृहमंत्री होते आणि पदावर होते. अजित पवारांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एक रोखठोक बोलणारे, सांगितलेलं काम जे होणार आहे ते करतो म्हणणारे आणि करणारे, आणि जे होणार नाही ते तिथेच सांगणारे, हे होणार नाही. त्यामुळे असं होतंय करतोय अशी जी आजकाल ही असते आणि करायचं काही नाही, तसं त्यांचा स्वभाव नव्हता. आणि म्हणूनच अजित पवारांची ही होती की मग विकासासाठी यायचं आहे तर, आणि शरद पवारांचं त्यांचं मतभेद झालं. त्याच्यात ते अजित पवार आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि आपण आता बघतो हे तिघांचंच केमिस्ट्री अतिशय चांगली जमलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चांगलं सरकार, चांगल्या योजना, चांगलं चाललं होतं. अचानक ही दुर्घटना झाली. त्यामुळे अतिशय सगळ्यांना दुखाले. मी आमच्या मोठे परिवारातर्फे तसेच भारतीय जनता पार्टी जवळ त्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 13 वर्षापेक्षा जास्त अर्थकारण सांभाळणारे अर्थमंत्री अजितदादा आज आपल्यात निघून गेले. एका दुर्दैवी अशा विमान अपघातात त्यांचं निधन झालं. खरं म्हणजे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर एक दादा माणूस राजकारणातून आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मी 5 वर्ष त्यांच्या समवेत काम केलं. पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याने त्याने माझ्यावर कार्याध्यक्षाची जबाबदारी पण दिली. एकदा अजितदादा साहेबांनी होय म्हटलं की ते काम झाल्याशिवाय राहिलेलं नाही, असा आमचा अनुभव होता.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलासा देणारं काम, सर्वसामान्य माणसाचा फोन आल्यानंतर त्याला अपेक्षित असलेलं काम करणारा राजा म्हणून आज त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली कित्येक वर्ष एक वेगळा दबदबा राखणारा मनुष्य, राखणारा नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं. आज राष्ट्रवादीची धुरा सांभाळल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना ज्या पद्धतीने उभारी दिली, महाराष्ट्र राजकारणात सर्वांना मानाचं स्थान दिलं, ते स्थान देणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला. खरं म्हणजे ही कधीच न भरून येणारी पोकळी आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं छत्र हरपलेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांना श्रद्धांजली वाहताना एकच सांगेन की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या परिवारांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने देवो आणि अजितदादांच्या स्मृती या आमच्या कायम राहोत. त्यांच्या मृतात्म्यास मी श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. आज विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. देवगड तालुका भाजपच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज विमान लँडिंग होताना त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व आमचा देवगड तालुका राष्ट्रवादी पक्ष सामील आहे. तसंच अजितदादांचं कार्य आणि अजितदादाच्या समोर जो व्यक्ती गेला त्याने अजितदादांनी त्यांचं कुठलं काम केलं नाही असं झालेलं नाही आणि सगळ्यांना ते सामान्य कार्यकर्त्यापासून, नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत त्यांनी सर्वांना आपुलकीचं सगळं म्हणजे आपलंसं करून घेतलेलं होतं. बस आणखी काय सांगणार. आज सकाळी 8:30 वाजता अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं विमान अपघातामध्ये अकाली निधन झालं आणि हा अपघात पूर्ण महाराष्ट्रावरच झाला. कारण आम्ही राष्ट्रवादी परिवार हे आज खऱ्या अर्थाने पोरके झालो. गेले 35 वर्षाचा आमचा सहवास, कधी आम्हाला ही व्यक्ती कुटुंबाच्या बाहेरची असं वाटलं नाही. कधी काम घेऊन गेलं तर त्यांनी भेट नाकारली नाही किंवा या ठिकाणी चौकशी केली. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यात मिसळणं आणि त्यांच्या या ठिकाणी काम तरीच नेणं हा त्यांचा अत्यंत स्पष्टपणा होता. होणारं काम नसेल तर त्यांनी तोंडावर सांगितलं की ते होणार नाही आणि दादांनी एकदा होय म्हटलं की ते कोण काळही थांबवू शकत नाही अशी स्थिती होती. आज आम्हाला आत्ता पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज ते काही गोष्टी मांडल्या, काही बोललो. त्या ठिकाणी नेहमी त्यांचं या ठिकाणी आज तुम्ही लोकांत जाता का, लोकांना भेटता का वगैरे असं प्रकारचं त्यांचं विचारणं असायचं. आज सगळे कार्यकर्ते, पूर्ण महाराष्ट्र देश आज दुःखात न्हालेला आहे. आज ती परिस्थिती आज समोर बघवत नाही. आमचे सिनियर लीडर्स त्यांना कोणालाच या ठिकाणी आज नेतृत्व म्हणजे काय हे दादांनी दाखवून दिलं होतं आणि या ठिकाणी आज आम्ही असे पोरके झालो. हीच खरी या ठिकाणी आम्ही त्यांच्या या ठिकाणी त्या परमेश्वराने त्यांना या ठिकाणी आता जे काय हे आहे सद्गती प्राप्त करून देवो आणि त्यांच्या कुटुंबाला आज हे पहाडासारखं दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो एवढीच आमच्या हातात आहे. बाकी आम्ही काही नाही. कारण अख्खा महाराष्ट्र दुःखात न्हालं आज बुडून गेलेला आहे. अशा वेळी आदरांजली वाढ नाही, परंतु आम्ही दादा तुमच्या स्मृती आमच्या कायम आठवणीत राहतील. आज सकाळी जी बातमी कानावर ऐकायला आली की पवारसाहेब आमच्यात नाहीत, अतिशय दुःख झालं. त्यांची कर्तव्य एवढी होती की खरोखरच एक देशाचा मोठा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे पवारसाहेबांचा वक्तशीरपणा, त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची धडाडी आणि स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्थायी भाव होता. आणि त्यांनी जे काय कार्य करून ॲडमिनिस्ट्रेशनवर जे काय पकड मिळवली होती असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांनी दिलेल्या मार्गावर चालून समाजसेवा करणे, कार्यकर्त्यांचं काम करणं हीच त्यांना खरी आदरांजली किंवा श्रद्धांजली ठरणार आहे एवढं सांगतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांचे आज विमान दुर्घटनेमध्ये अकाली दुःखद निधन झाले. ही घटना अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी आहे आणि या दुःखद प्रसंगी संपूर्ण भाजपा परिवार, पवार कुटुंबियांच्या आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दिवंगत अजितदादांच्या आत्म्यात शांती लाभो एवढी मी प्रार्थना ईश्वरचरणी करते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. ओम शांती. सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समजून सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणामध्ये एक प्रकारे दुःखाचं वातावरण झालेलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि मंत्री म्हणून अनेक प्रकारची विकास कामं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केलेलं आहे. दोडामार्गचं जे आपण मोठं धरण बघतो पाण्याचं, इरिगेशन मिनिस्टर असताना अजित पवारने जेवढा लागेल तेवढा निधी, आवश्यक तेवढा निधी या धरणाला पुरवलेला आहे. काही वेळा टीका सुद्धा झाली की जो प्रोजेक्ट अगदी काही 100 कोटी 200 कोटी होणारा होता तो 1000 कोटीच्या बाहेर गेला, तरी सुद्धा प्रोजेक्ट पूर्ण होणं आणि योग्य तऱ्हेने होणं हे महत्वाचं होतं आणि त्याचा आज फायदा मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि गोव्याला झालेला आहे. त्या धरणाचं पाणी आज त्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये जातं, वेंगुर्ला शहरामध्ये जातं आणि त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्याला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. अशा तऱ्हेने त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लक्ष राहिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि होणार होते ते एक कर्तबगार अशा तऱ्हेचे उपमुख्यमंत्री 6 वेळा शपथ आणि निश्चितच ते मुख्यमंत्री झाले असते आणि होणार होते. त्यामुळे आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठा आधार त्यामुळे लाभणार होता विकासाच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा असेल, कोकण असेल, हे सातत्याने त्यांनी आपल्या प्रेमाने आम्हाला सगळ्यांना, जनतेला सगळ्या जोडून ठेवलं होतं आणि त्यांचा एक मोठा आधार आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि कोकणच्या जिल्ह्याच्या जनतेचा आधार आज गेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्यांना माझ्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने, एक माजी पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या कुटुंबियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि पाटेकर देवाकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते त्यांच्या कुटुंबियाकडनं पूर्ण व्हावं अशा त्यांची प्रार्थना. पवार माहिती समजली आणि फार मोठं दुःख झालं. पवार कुटुंबियांशी, सर्व कुटुंबियांशी माझे घनिष्ठ संबंध होते. अनेक वर्ष सहकारमध्ये काम करताना कैलासवासी शिवराम भाऊ जाधवांपासून मी सहकारामध्ये आहे आणि त्या बँकेच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला अजितदादांचं मोठं मार्गदर्शन लाभलं. आत्ताच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादा पवार आम्हाला मदत करण्यासाठी, आम्हाला उत्तेजित करण्यासाठी त्यांनी खास इकडे आमच्यासाठी प्रचार सभा त्यांनी आयोजित केलेली होती. सहकारामध्ये साहेबांचं मोठं काम होतं. आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या अनेक युवकांना आणि खास करून सिंधुदुर्गातल्या आम्हाला सर्व युवकांना एक मोठं आशास्थान आणि ताकदीचं स्थान हे दादांच्या नावाने होतं. आज आमच्या जिल्ह्यामध्ये शरद कृषी भवन त्यांचीच संकल्पना होती. ते नेहमी सांगायची की तिथला आंबा हा त्यांना आवडायचा आणि याच्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी किंवा शेतीविषयक प्रोसेसिंग करा याच्यासाठी त्यांची ती संकल्पना शरद कृषी भवन ही होती. त्यांनी सहकारामध्ये, त्याचप्रमाणे फलोत्पादन, पर्यटनामध्ये मी जिल्हाध्यक्ष असताना फार मोठ्या प्रमाणात रस्ते, विहिरी यांच्यासाठी मला त्यांनी निधी दिला होता. त्यांच्या जाण्याने आम्हाला फार मोठं दुःख झालेलं आहे आणि मी त्यांना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आदरांजली वाहितो. प्रशासकीय कामांच्या
किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला वेळेवर पोहोचणारे दादा आपल्या आयुष्यात मात्र वेळेपूर्वीच आपल्या सर्वातून निघून गेले. खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना. दादांना आमच्या सर्व परिवाराच्या वतीने, मित्रमंडळींच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने खरोखर त्यांना श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो. एक दादा माणूस गेला. सिंधुदुर्गाच्या आणि माझ्या आमदारकीच्या काळातील 2 गोष्टी माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. एक म्हणजे मी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दादा गमतीने मला सभागृहात म्हणले होते, अहो जठार, 1 मेगावॅटसाठी काय पैसे मागता? मी तुम्हाला 10 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प मंजूर करून देतो, विंडमिल. आणि देवगडमध्ये आज जी 10 मेगावॅट वीज निर्माण करणारा पवन ऊर्जा प्रकल्प तो देवगडच्या किनाऱ्यावर दिसतो, तो आपल्या लाडक्या अजितदादांमुळेच आहे. त्यामुळे अजितदादा पवारांनी आणखीन एक प्रसंग सांगण्यासारखा, तो म्हणजे आंबा उत्पादक संघाचा जो प्रकल्प देवगडमध्ये कॅनिंग फॅक्टरी जी सुरू झाली, ती सुद्धा दादांनी अशी 15 मिनिटात मंजूर करून दिली. नुसती मंजूर केली नाही तर तत्कालीन पणन मंत्र्यांना निर्देश दिले फोनवरून की माझ्या PA सकट मी प्रमोद जठारांना खाली पाठवतो, 15 मिनिटात त्यांना मंजुरी पत्र द्या. आणि अजित गोपटे साहेबांचा जो प्रकल्प मंजूर झाला तो आपल्या लाडक्या अजित पवार साहेबांमुळेच झाला. या माझ्या 2 आठवणी जरी माझ्या कायमच्या लक्षात राहणाऱ्या होत्या. प्रचंड ताकदीचा, कोकणावरती प्रामुख्याने प्रेम असतं. कोकणातली मंडळी कधीही निधी मागत नाहीत आणि मिळालेल्या निधीचा त्यांचा वापर पण फार होत नाही. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी द्यायला पाहिजे अशी आग्रही भूमिका नेहमी दादा त्या ठिकाणी मांडत. त्यामुळे दादांना आमच्या कोकणवासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.